हा. ती मात्रा जी आहे ती हा. थांबण्याची आहे. हा. त्याला थांबायचं. कुंभ- र म्हणून र थांबायचं. र र र र र आणि थांबायचं थोडं हा. मन सोडायचं थोडं. आणि मग थांबायचं हा. आणि नंतर सोडायचा. मनी सोडायचा. मध्ये सोडायचं. रनी घ्यायचा मनी सोडायचा. रनी घ्यायचा मनी सोडायचा. मग र घेताना आणि म घेताना मध्ये थांबायचं. ते थांबण्याचं जे आहे ते चैतन्य आहे. ते चैतन्य केव्हा होतंय जेव्हा तुम्ही कुंभक साधला जातो. म्हणजे या दोन्हीचा येणाऱ्या जाणाऱ्या श्वासामधला ही आहे ही गॅप आहे. याच्यामध्ये येणारा जाणारा श्वास तुम्हाला दोन्ही बंद होतो. एक सेकंदापुरता अगदी ताबडतोब बंद होतो. ती अवस्था तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे. कुंभक अवस्थेमध्ये चैतन्य आलायचं. म्हणून मग त्याला दुसरा शब्द वापरला आहे सोहम म्हटलेला आहे त्याला. सो म्हणून सो घ्यायचं आणि हम म्हणून सोडायचं. त्याचा प्रवास इथून सुरू म्हणून होतो. सोडायचं. मग हे श्वासोश्वासाने केल्यानंतर काय होतं तर इथे जे ब्रह्मरंध्र जे आहे आपलं आज्ञाचक्र जे आहे या आज्ञा पहिले श्वास इथपर्यंत चालतो वरती जात नाही. ही झडप जेव्हा उघडते इथे झडप आहे. मग इथे याचे दणके बसतात. इथे दणके बसतात. इथे दणके बसल्यानंतर मग ही झडप उघडते. ही झडप उघडल्यानंतर ती इथे येते ब्रह्मकुंडात. पहिले ती ब्रह्मकुंडात येते. ब्रह्मकुंड म्हणजे सहस्र लहान मुलाची दुगदुगी टाळूची टाळू. त्याला ब्रह्मकुंड म्हटलेलं आहे. हे ब्रह्मकुंड आहे. समजलं का? या ब्रह्मकुंडामध्ये बुद्धी आहे. ती नित्य हे असते. तिथूनचा मग तो सहस्राया इथपर्यंतचा प्रवास हा आहे. समजला? आता या प्रवासामध्ये काय झालं तो सूर्य आहे. तो सूर्य आहे. त्या सूर्याचं किरण जे आहे ते किरण इथे येत आहे. तो परमात्मा पिंडात नाही ब्रह्मांडात नाही. या पिंड ब्रह्मांडाच्या बाहेर. मग तो बाहेर असलेला कसा आहे तर तो सूर्यासारखा आहे. सूर्याचं जसं किरण पृथ्वीवर येतं तसं त्याचा प्रकाश या इथे येतं. समजलं का? इथे प्रकाश पडतो. या प्रकाशामधून मग तो इथे तो प्रकाश जो आहे तो पुढे इथे येतो या ब्रह्मकुंडात येतो. लक्षात? इथे इथून मग तो इथे येतो. इथे येतो आणि इथून मग सगळे शरीरभर प्रत्येक शरीरभर तो पसरतो. आले लक्षात? असा प्रवास आहे तो. म्हणून त्यांनी हे म्हटलंय तर तो प्रवास कसा चालतो तर असा इथून आला. इथून आल्यानंतर तो या पिट्युटरी ग्लँड्समध्ये उतरतो. असा उतरतो तो. असा उतरल्यानंतर खाली याच्यापर्यंत येतो. मग हे जे मूलाधार चक्र जे आहे इथे तुमची टाच बंद केलेली असेल तर तो खाली जाणार नाही. म्हणून ते टाच लावून बसतात त्याला. मूलाधार चक्राला टाच लावून बंद ते बंद करा. ते बंद असलं हे म्हणून तो असतो. म्हणून तो असा चालतो. योग्याचा असा चालतो. नामधारकाला हे खटपट करायची जरूर नाही. काही कष्ट न करताना होते नामधारकाला. चालेल. योगियाला असं होते. नामधारकाला तसं नाही. नामधारकाला नुसतं स्थिर बसून त्याच्या चिंतनात त्याच्या याच्यात केलं की ते ऑटोमॅटिक चालू असल्यानंतर ते सुरू होऊन जाते अगदी बिलकुल. ती इथे धुकधुकी लागते. ही धुकधुकी जोपर्यंत तुम्हाला आकलन होत नाही. या धुकधुकी म्हणजे तो जिथे श्वासाची सुरुवात होते त्या श्वासाच्या सुरुवातीमध्ये तो शब्द येतो. त्याला निशब्द म्हटलेला आहे. त्याला निअक्षर म्हटलेला आहे. त्या शब्दाचा आवाज तुम्हाला तुमच्या कानामध्ये आला पाहिजे. बरोबर? तो कानाचा शब्दामध्ये येणारा आवाज जो आहे तो आहे. तो कोणता आहे? तो सोहम आहे. तो राम आहे. मग लक्षात घ्या. राम असा तो नित्य चालतो. मग राम म्हणजे कोण? आता सांगितलं. र म्हणजे ते नाही परब्रह्म. नाही. र म्हणजे काय? ब्रह्म.
आणि म म्हणजे माया. माया. माया बंद झाली. हं. माया बंद झाली. मग आता काय राहिलं? ब्रह्म. ते कोण आहे? चैतन्य. ते कोण आहे? तेच नाम. मी स्वतः. तो मी. तो मी. हा. आलं लक्षात? हो. चित्ताची वृत्ती स्थिर झाली हं. की ही अवस्था तिथे प्राप्त होते. समजलं? मग तो लक्षार्थाने नेहमी राहतो. तो बोलताना लक्षार्थाने तो नेहमी राहतो. अगदी बिलकुल तो चित्ताची वृत्ती स्थिर होण्याकर. मग चित्ताची वृत्ती स्थिर होण्याकरता ही ध्यान प्रक्रिया करावी लागते. मग तिथे बसल्यानंतर पहिले तुम्हाला शरीर शिथिल करावं लागतं. शरीर पूर्ण शिथिल करायचं, सोडून द्यायचं. शरीराचा भाव सोडून द्यायचा, शिथिल करायचं. अगदी हळूहळू शिथिल करायचं. शिथिल केल्यानंतर मग तो श्वास चालू करायचा. मग तो आपला नाम चालू करायचं. ते बस. मग तो नाम चालू करण्याकरता ही जी गॅप आहे, समजलं काय? या गॅपवरती लक्ष केंद्रित करायचं. समजलं काय? तो जो दिसेल तुम्हाला तो इथे दिसेल तुम्हाला. समजलं काय? इथे दिसेल तो. कारण काय? आकाश, वायू आणि प्रकाश हे एका ठिकाणी आहे. कुठे? आकाश, वायू आणि प्रकाश हे एकाच ठिकाणी आहे. कुठे? इथे या पोकळीमध्ये. पोकळीमध्ये. हा. हं. हे पोकळी आकाश आहे. हं. यातून वायू वायू चालतो. चालतो. हं? हं. त्या आकाश वायूतून प्रकाश बाहेर पडतो. तो प्रकाश म्हणून त्याला म्हटलंय नासाग्नी दृष्टी असा. सोहंगाची गोष्टी हं. पाठी पोटी भरला अणू रेणुबाई. मुक्ताबाईची सनद मध्ये म्हटलेलं आहे. हा. समजलं का? हात धुण्या त्या सनद मध्ये. हात धुण्या हं? हात धुण्या ना हात दूर येईल. मी नंतर येईल. मी सांगतो तुला. तुझं तुला 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 काय होईल आला होऊ दे ना. आता काय तर समजला. हं. तर तो तिथे लक्ष केंद्रित करून मग तिथे चित्ताची एकाग्रता होते. लक्ष केंद्रित तिथे केलं की तिथे एकाग्रता होते आणि तिथून मग ते नाम चालू करायचं. आलं लक्षात? हं. ते नाम ऑटोमॅटिक हो. श्वास तुम्ही झोपले तरी श्वास चालूच आहे. तसं तो श्वासोश्वासामध्ये चालू आहे. आणि बस नुसतं लक्ष केंद्रित तिथे करायचं. बरोबर ते आत्म तुम्हाला जाणवतो पुढे पुढे. मग चित्ताची एकाग्रता होती. चित्ताची एकाग्रता झाली, शरीर शिथिल झालं की ते शरीर आतून आतून गरम होते. श्वासोश्वासामुळे हं. ते गरम होते. कारण शरीराची हालचाल पूर्ण बंद झाली. आता हालचाल कोणाची चालू आहे? श्वासाची आणि प्राणाची. श्वासाची आणि प्राणाची. त्या श्वासाच्या प्राणाच्या यांनी शरीर पूर्ण गरम होतं. ते गरम शरीर झालं म्हणजे तुम्हाला हलकेपणा वाटतो. समजलं? हं. जेव्हा शरीराला आपल्याला हलकेपणा वाटेल तेव्हा समजायचं की आता अवस्था येऊन राहिली. समजलं? हलकेपणा वाटला पाहिजे अगदी. म्हणून त्याच्यासाठी शिथिल झालं पाहिजे. असं शिथिल करता करता ते अवस्था झाली की ते ते प्रत्यक्ष मग होतं, प्रगट होतं. तेव्हा आत्महत्ये लक्ष केंद्रित करायचं. ते बरोबर होतं. अगदी बिलकुल बिलकुल. म्हणजे काय शरीर हे होऊन जातं तिथे शिथिल होऊन जातं. अगदी बिलकुल. तर तोच शब्द जो आहे त्या नावाने ती होते. अगदी बिलकुल. त्याने ती अवस्था प्राप्त होते. अगदी बिलकुल. असं चैतन्य येतं अंगामध्ये. खूप अगदी सडसडतं. अगदी बिलकुल हलका वाढून जाते शरीर. अगदी बिलकुल काही ते नाही वाटत. किती काय हे करायचं काही नाही. मस्तपैकी अगदी बिलकुल. आणि मग तो प्रकाश जो आहे तो प्रकाश तिथे निर्माण होतो. समजलं का? तो प्रकाशाचा भाग जो इथेच आहे तो सगळा या डोळ्याच्या आतमध्ये. समजलं का? डोळ्याच्या आतमध्ये. म्हणून त्यांनी दुसरी प्रक्रिया सांगितलेली आहे. डोळ्याच्या आतमधली प्रक्रिया सांगितलेली आहे. त्याच्या आतमध्ये त्याने म्हटलेलं आहे की तो अगदी आहे. तर त्याच्यामध्ये कबीरांनी काय म्हटलं आहे? खसमस के दाने में बसता है शहर खुदा का. खसमसचा दाना किती बारीक असतो. खसमस के दाने में बसता है शहर खुदा का. परमात्म्याचं शहर कुठे बसते? ते किती सूक्ष्म आहे. त्याचं सांगण्याचा उद्देश आहे ते इतकं सूक्ष्म आहे की खाकाचा दाणा आहे
त्या दाना म्हटल्यानंतर त्याला 2 पाकळ्या आहे. खाकरच्या दाण्याच्या 2 पाकळ्या करून दाखव. धरता तरी येते का? चिमट्यात तरी धरून तुम्हाला 2 पाकळ्या करता येतात का? इतका सूक्ष्म आहे तो. असा आहे. मग ती सूक्ष्म अवस्था आहे. मला हिच्या वडिलांनी सांगितलं होतं. हिचे वडील महान तपस्वी होते. त्याने सांगितलं होतं तिथे काही नाही म्हणे. हिला सांगितलं होतं की मला सांगितलं नाही तिथे काही नाही म्हणे. तिथे एक सुईच्या टोका इतका बिंदू आहे म्हणे. सांगा, तिथे एक सुईच्या टोका इतका बिंदू आहे, बाकी काहीच नाही आहे म्हणे. त्याला तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, अरे जिथे काहीच नाही त्याची वार्ता कुसशी काही. काय सांगू तुला? परमात्मा कसा आहे ना, आत्मा कसा आहे, ब्रह्म कसा आहे, काय सांगू तुला? अरे तिथे काहीच नाही ना. तिथे फक्त एक असा बिंदू सारखा प्रकाश आहे. आता ते प्रकाशाचे म्हणून त्याने म्हटलंय चिंगारी. ती चिंगारी लागली की लागली बस. तिथे चित्ताच्या वृत्ती शांत केल्यानंतर ती साधन करता 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 येतात ते अगदी बिलकुल. सुरुवातीला जमणारी, पण ते नाम असलं की त्या नामाने ते जमतेच अगदी बिलकुल जमतेच अगदी बिलकुल. कारण की सगळं चित्त त्या नामामध्ये राहते ना, आणि त्या नामामध्ये ती ताकद आहे. त्या नामामध्ये ती ताकद आहे. त्याच्यामध्ये चित्त अडकून राहिलं की ती स्थिती त्याच्या कृपेने येते. ज्याने तुम्हाला ही प्रक्रिया परिपूर्ण समजून सांगितली आणि त्याच्या स्थानावरती तुम्ही केली की त्याचं कामच आहे तुम्हाला अनुभूती आणून देणे. अगदी बिलकुल. हे गोंदवलेकर महाराज ही गादी अशी सोपी नाही असं आहे. ते इतके 100 वर्ष झाले, एक सेकंद